नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये वाहनांवरील करामध्ये आजपासून मोठा बदल करण्यात आलेला आहे। यानुसार 1 जुलै 2025 पासून नवीन वाहन कर प्रणाली लागू करण्यात आली आहे। यामुळे महागड्या वाहनांसोबतच CNG, LPG सह माल वाहतूक वाहनांच्या किमती देखील वाढणार आहेत। या नव्या कर सुधारणेमध्ये सर्व खाजगी CNG आणि LPG वाहनांसाठी वन टाइम करामध्ये 1% वाढ करण्यात आली आहे। तसेच मोटार वाहन कराची कमाल मर्यादा ही 20 लाखांवरून 30 लाख रुपये करण्यात आली आहे। म्हणजेच आता 20 लाख रुपयांवरील वाहनांना जास्त कर द्यावा लागणार आहे। यामुळे वाहनांची ऑन रोड किंमत वाढणार आहे आणि यामुळे महाराष्ट्र सरकारला 2025-26 साठी सुमारे 170 कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळणार आहे। समजा एखाद्याने महाराष्ट्रामध्ये 10 लाख रुपयांची CNG कार घेतली तर त्याला आधी 70,000 रुपये करापोटी द्यावे लागत होते, ते आता 80,000 रुपये द्यावे लागणार आहेत। तसेच जर 20 लाखांची CNG कार घेतली तर 1,40,000 रुपयांऐवजी आता 1,60,000 रुपये द्यावे लागणार आहेत। महाराष्ट्रामध्ये CNG वाहनांना सध्या मोठी मागणी आहे। तसेच पेट्रोल आणि डिझेल कारसाठी या किमतीनुसार कर भरावा लागणार आहे। 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या पेट्रोल कारवरती 11% कर आकारला जाईल आणि 10 ते 20 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कारवरती 12% कर आणि 20 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कारवरती 13% कर भरावा लागेल। तर डिझेल कारनुसार अनुक्रमे 13, 14 आणि 15% कर आकारला जाईल। तसेच मालवाहू वाहनांसाठी यापूर्वी त्यांच्या वजनावरती कर आकारला जात होता, ते बदलून आता किमतीच्या 7% एवढा कर आकारला जाणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वाहनांवरील कर वाढवण्यात आलेले आहेत आणि ती वाढ 1 जुलैपासून म्हणजेच आजपासून लागू करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।